Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? कसं पाहता विजय मिळाला? घरातून विरोध झाला, पुन्हा मुलगी सगळे विरोधात गेले होते तरी विजय खेचून आणला. नाही ते तर होणारच होता, कारण की पहिलेच मी सांगितलो की मी जिंकणार आणि चौथा नंबरवर मुलगी येईल, परंतु तिसरावर आली ते वेगळं गोष्ट आहे. परंतु आता मी मागे बोललो होतो की 200च्या वर आमच्या जागा येतील म्हणून महायुतीचा, आणि त्याप्रमाणे 200च्या वर सीट आले, आणि त्या दृष्टीने आता आमचं सरकार आता उद्या परवा बसेल. आता कसं पाहता ज्या पद्धतीने विरोध जो होत होता, तुम्हाला खालच्या स्तरावर राजकारण तुमच्या विरोधात झालं होतं, मुलगी जावाई पुतण्या, ठीक आहे, आता ते लढाई झाला, आता ते त्यांच्या पाहतील, त्यांच्या पक्षाचं ते पाहतील, माझ्या पक्षाचं मी पाहणार. एक चांगला स्ट्राईक रेट आपला पाहायला मिळाला, जागाही चांगल्या मिळाल्या अजितदादांना. हां ऑफकोर्स चांगला मिळालं. 41 म्हणजे काय चांगलंच आहे, कारण की आम्ही अपेक्षाही केलं नव्हतं. असं नक्कीच हा रिझल्टच एकंदर अपेक्षेच्या पलीकडचा होता. नाही म्हणजे 41 म्हणजे तुम्ही सगळं पत्रकारांनी 18 सांगितले, पण 41 झाले, म्हणजे ते स्ट्राईक रेट म्हणजे चांगला आहे आमचा. 55 पैकी 41. 66 पॉईंट स्ट्राईक. हां मग आहेच. पुढच्या काळात कशा पद्धतीने या सगळ्यांमध्ये योजनांचा कुठेतरी चांगला फायदा झाला असं वाटतंय? झाला फायदा झाला, योजनांचाच फायदा झाला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडकी पुत्री, हे सगळं चांगला फायदा झाला. या योजना चांगल्या होते म्हणून लोकांनी निवडून दिलं. विरोधक कुठेतरी सत्तेत बसण्याचा हे करत होते. नाही 160चा किती 40 झाले मला वाटते त्यांचे. कसं पाहता, काय सांगाल विरोधक? नाही काय नाही, आता काय नाही, ते आता बसायचं आता त्यांनी 5 वर्ष. विरोधी पक्ष नेताही बनू शकत नाही बनू शकत. आता बसतील, त्यांचं काम ते करतील, आमचं काम आम्ही करू. काही काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना धक्काही बसला, पराभव स्वीकारावा लागला. नाही सगळे पडले, मोठे नेते पडले. आता झालं ना, ते कुठेतरी थांबले पाहिजे. ज्या पद्धतीनं तुमच्यावर आक्रमकपणे दादावर वारा करत होते, लोकसभेनंतर कुठेतरी दादा पडतील बारामती. हां नाही सगळे तसंच बोलत होते पडतील म्हणून, परंतु आमचे आले ना, आमचे नेते आले, ते महत्त्वाचं आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.